नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार. अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन. अजित पवार सुनेत्रा पवारांकडून दगडूशेठ गणपतीची आरती. पुण्यामध्ये बारामती मतदारसंघासंदर्भात फडणवीसांची कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. शरद पवारांनीही सोबत येण्याचा शब्द दिला होता. फडणवीसांचं विधान. सुप्रिया सुळेंसह मवियाचे 3 उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल केल्यानंतर मवियाची जाहीर सभा. शरद पवार, संजय राऊत सभेला संबोधित करणार. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले शक्तीप्रदर्शन करत आज अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार. रायगडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार. तर सुनील तटकरे रायगडमधून महायुतीचे उमेदवार. मुंबईमध्ये आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद. मंत्री दीपक केसरकर, अनिल पाटील, प्रसाद लाड यांची संयुक्त पत्रकार परिषद. भाजपचे सांगलीचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील आज दुपारी 12 वाजता अर्ज भरणार. अर्ज भरल्यानंतर दुपारी 2 वाजता शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या सभेचं आयोजन. 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. नारायण राणेंची माहिती. माहितीकडून अद्याप रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात उमेदवारीची घोषणा नाही. दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आज बैठक. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईसाठी आज सकाळी 10 वाजता बैठक होणार. वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडवरे, राखी जाधव उपस्थित राहणार. ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार? मनसे सरचिटणीस वैभव खेडेकरांचा सवाल. राज ठाकरेंचे आदेश मान्य, पण तटकरेंनी विकास कामं केली नाहीत, खेडेकरांचं मत. वैभव खेडेकरांनी मांडलेली भूमिका योग्य. एका बोटाची थुंकी दुसऱ्या बोटाला लावणं चुकीचं. अंबादास साधनेंकडून खेडेकरांची पाठराखण. आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची आढावा बैठक. लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक. मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेकडून लोकसभेसाठी समन्वयकांची यादी जाहीर. राज ठाकरेंकडून 22 समन्वयकांची नेमणूक. शिंदे, अजित पवारांनी बाप सोडला आणि ही बाई बापच बदलते. नवनीत राणांच्या वक्तव्यावरून यशोमती ठाकूरांची सडकून टीका. पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यामधल्या 5 मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या. नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमधला प्रचार थांबला. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आम्हालाच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. बीडसाठी प्रत्येक मिनिटाला 10 कोटी आणले. पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल. तर पंकजा मुंडेंना जनतेने पराभवातून फलित दिलं. बजरंग सोनवणेंची पंकजा मुंडेंवर टीका. पाहिजे तो निधी देतो, पण आमच्यासाठी बटन दाबाल तर निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर हात आखडता येईल. अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करणार. खासदार संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. माझ्या प्रचाराला कोणी फिरकलंही नाही. आता सगळा परिवार पायाला भिंगरी लावून फिरतोय. प्रतिभा काकी प्रचाराला आल्याचं पाहून मी तर कपाळाला हात लावला. अजित पवारांचा सुळेंना टोला. सुनेत्रा पवार खासदार झाल्यावर त्या बाहेरच्या नाही तर घरच्या वाटतील. शरद पवारांच्या बाहेरचे पवार या वक्तव्यावरून अजित पवारांचा टोला. तर आमच्यासाठी सुना म्हणजे लक्ष्मी, आम्ही सुनांना बाहेरच्या म्हणणार नाही, असाही टोला. सतत पंतप्रधान मोदींवर टीका करत बसाल तर तुमचं काम कसं होणार? अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल. 10 वर्षांमध्ये बारामती मतदारसंघात केंद्राचं काम झालं नसल्याचीही टीका. राज्यघटनेमध्ये किरकोळ बदल करावे लागतात. नेहरूंच्या काळापासून आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती. अजित पवारांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची एकत्रित शिवाजी पार्कवर समारोपाची सभा. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार. अमित ठाकरे यांच्या पत्रकारांची अनौपचारिक बैठकीमध्ये संवाद. परभणीमध्ये 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा. भागवत कराड यांच्या हस्ते सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न. लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यास सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करणार. तृणमूल काँग्रेसची घोषणा. माढा लोकसभेची निवडणूक कठीण गेली. भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. भाजपच्या रणजित निंबाळकरांपुढे पवार गटाच्या धैर्यशील मोहितेंचं आव्हान. 6 महिन्यानंतर काय होईल माहिती नाही, मात्र महायुती टिकून राहावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतोय. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे मूर्खांच्या नंदनवनामध्ये वावरतात. ठाकरेंच्या 45+वरील टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. माझ्यापुढे अफवा आणि चुकीच्या चर्चांचं आव्हान. पंकजा मुंडेंचं विधान. तर विरोधकांना उमेदवारच मिळत नव्हता. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवार घ्यावा लागला. विरोधकांवर निशाणा.
विशाल पाटलांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला. प्रदेशाध्यक्ष असताना 33 महिने खूप सहन केलं, फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असती, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा दावा. मोहिते जनतेसाठी नव्हे तर केवळ कुटुंबासाठी लढतात, मोहित्यांना सर्व पदं स्वतःच्याच घरामध्ये पाहिजेत, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा धैर्यशील मोहिते पाटलांवर हल्लाबोल. खासदारांना काम करायची नसतात, फक्त भाषणं ठोकायची असतात, नागरिक शास्त्राचा उल्लेख करत आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला. नागरिक शास्त्रामध्ये जनतेचं भलं बघायचं असतं, स्वतःचं नाही, अमोल कोल्हेंचा आढळरावांच्या टीकेवर पलटवार. उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरून देसाई गटामध्ये नाराजी असल्याची चर्चा, साताऱ्यामध्ये झालेल्या 2 वादांवरून देसाई गट नाराज असल्याची चर्चा. शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर उदयनराजेंनी काढलं होतं तैलचित्र. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अभिजित अडसूळांच्या भेटीला, अडसूळ कुटुंबियांकडूनही औक्षण करत स्वागत. घरी आलेल्यांचा आदरातिथ्य करणं ही आपली परंपरा, राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर अभिजित अडसूळांची प्रतिक्रिया. राणा दाम्पत्याला अक्कल नाही, राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही, आनंदराव अडसूळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट. ठाणे लोकसभेतून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित, सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळाजुळव सुरू असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, हेमंत गोडसेंकडून विश्वास व्यक्त, तर नाशिकच्या जागेचा निर्णय 20 मेच्या आधी घ्या, भुजबळांची मागणी. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट, गोडसेंनी पाया पडत घेतले भुजबळांचे आशीर्वाद, नाशिकच्या जागेसाठी दोघांच्या नावाची चर्चा. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची आज घोषणा होणार, भाजपच्या भागवत कराडांची माहिती. अजितदादांकडे खजिना आहे तर शिंदेंकडे चावी, या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार, तर मी फक्त प्रशासकीय भाषा वापरली, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण. कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता, दिलीप मोहिते पाटलांचं वक्तव्य. हा गद्दार तो गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे महागद्दार, दिलीप मोहितेंची कोल्हेंवर टीका. मांडीवर बसून सत्ताधाऱ्यांची पालखी वाहणारे गद्दार असतात, दिलीप मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदींच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा कोल्हेंकडून पाढा. ज्यांनी शरद पवारांना सोडलं ते खरे गद्दार, जयंत पाटलांकडून दिलीप मोहितेंचा समाचार, तर शेतकरी विरोधी निर्णयाचे मोदींना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या का, जयंत पाटलांचा दिलीप मोहिते पाटलांना सवाल. अहिल्याबाई होळकरांचे वंशज भूषणराज होळकर आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार, भूषणराजे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असणार. गोकुळचे संचालक चेतन नरकेंची लोकसभा निवडणुकीतून माघार, कोल्हापूरमधून लोकसभा लढण्यास चेतन नरके होते इच्छुक. शरद पवारांकडून उत्तम जानकरांना आमदारकीचं आश्वासन, जानकर महाविकास आघाडीचं काम करण्यास सकारात्मक, सूत्रांची माहिती. भाजपचा खरा कट शिंदे आणि अजित पवारांविरोधात, अमित देशमुखांची भाजपवर जोरदार टीका, भाजपनं सर्वच जिल्ह्यांमध्ये फोडाफोडी केल्याचंही वक्तव्य. लोक मरत असताना त्यांच्यासोबत फोटो काढायचे का, पारनेर तालुका एकदा सोशल मीडियाला फसलाय, मला लोकांच्या सहानुभूतीशी खेळायचं नाही, सुजय विखेंची निलेश लंकेंवर टीका. यवतमाळनंतर वाशिममध्येही भावना गवळी प्रचारात सक्रिय, महायुतीच्या उमेदवार दानश्री पाटील यांच्यासाठी वाशिममधील कळंबा महाली इथे खासदार भावना गवळींकडून प्रचार. रायगडच्या श्रीवर्धन म्हसळा इथे शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शिर्डीमधून ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी दिल्यानं उत्कर्ष रुपवतेंचा काँग्रेसला रामराम, रुपवतेंना वंचितकडून लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगरचा पाणीपुरवठा आज बंद, जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारबी जलवाहिनीचे देखभाल दुरुस्तीचं काम हाती. उन्हाच्या तळांमध्ये भारनियमनाचा जाच, मागणी वाढल्यानं वीज उपकेंद्रामध्ये बिघाड, ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागात पुरवठा खंडित. मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला, समाज माध्यमांवर 10-12 हजारामध्ये बनावट गुणपत्रिकेची विक्री होत असल्याचं उघड. रेल्वे तिकीट मिळत नसल्यानं मतदानाला जाण्यास अडथळा, मुंबईतून उत्तर भारतामध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक, विशेष रेल्वे गाड्याही अपुऱ्या. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल, गर्डरच्या कामामुळे आज रात्रीपासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेनं वाहतूक बदल लागू, ठाणे वाहतूक पोलिसांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मतदान जनजागृती, मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान जनजागृती अभियान. जळगावमध्ये भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश.
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1000 बांधकामांचं सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी 100 पथकं तैनात करणार. कांदिवलीच्या चारकोप सेक्टर 2 मधील सूर्यमुखी मंदिरामध्ये रामनवमी उत्साहात साजरी. विठ्ठल रखुमाई मंदिरातून श्रीरामाच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. वीज पारेषण मनोरे जनहिताचं असल्याचं उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. मनोरे हटवण्यास न्यायालयाचा नकार. पुण्यामधल्या लोहगावमधील नव्या विमानतळ टर्मिनलच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार. सीआयएसएफचे 231 जवान टर्मिनल भोवती तैनात असणार. पुणे रेल्वे स्थानकाजवळ दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ. गर्दीचं नियोजन केलं जात नसल्यानं स्थानकावर गोंधळाचं वातावरण. मुंबईत वर्षभरात 2.5 लाख वाहनांची नोंदणी. मुंबईमध्ये एकूण वाहनं 46 लाखांच्या वर. वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होण्याची शक्यता. पुण्यात 28,942 घरं महिलांच्या नावावर. महिलेच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत. सवलतीचे सर्वाधिक लाभार्थी पुण्यात. अंबरनाथच्या मलंगगड परिसरामध्ये गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर पोलिसांची कारवाई. 3,40,000चं रसायन नष्ट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर सीमा नाक्यावर आरटीओकडून तपासणी. 17 वाहनांवर कारवाई. आतापर्यंत 7 लाखांची वसुली. अंबरनाथकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोफत कलिंगड महोत्सवाचं आयोजन. शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकारानं उपक्रम. धुळ्यामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ. जिल्ह्यामध्ये 42°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली. सध्या भाजीपाल्याचे दर स्थिर. मात्र आवक कमी झाल्यानं दर वाढण्याची शक्यता. मुंबईच्या किनारपट्टीवरील तापमान घटण्याचा अंदाज. सलग 3 दिवसांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार. मालेगावात तापमानाचा पारा 43 अंशांवर. काल 43.2°C तापमानाची नोंद. साखर उत्पादनामध्ये राज्याची मक्तेदारी. सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन. यंदा 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन. डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न. 45 लाख टन डाळीची आयात. बाजारात डाळी कडधान्याचे दर कडाडले. उत्पादन घटल्यानं डाळी कडधान्यांच्या भावामध्ये वाढ. मसूर डाळीचे दर 115 तर हरभरा डाळीचे दर 80 ते 85 रुपयांवर. लातूरच्या आडत बाजारामधील खरेदी विक्री 4 दिवसांपासून बंद. हमालीच्या दरवाढीसाठी हमाल आणि माथाडी कामगारांकडून संप. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून टोमॅटोची लागवड. उन्हाळ्यामध्ये चांगल्या उत्पन्नाची आशा. राज्यातील तापमानामध्ये मोठी वाढ. अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशांच्या तर मुंबईत दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद. उल्हासनगरमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून तरुणाला मारहाण. तरुण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 20 लोकांची ऑनलाईन फसवणूक. पैसे दुप्पट करून देणार असल्याचं सांगत आरोपी 4 कोटी रुपये घेऊन फरार. पोलिसांकडून तपास सुरू. उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या सीसी पॅचेसचं काम सुरू असताना तरुणांकडून ठेकेदाराला मारहाण. मारहाणीमध्ये ठेकेदार गंभीर जखमी. सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखीन एक जण ताब्यात. गुन्हे शाखेनं चंदीगडमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. आरोपी विकी गुप्ताच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये मोठा खुलासा. गोळीबार होण्याच्या काही तास आधीच आरोपींना बंदूक पुरवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. बंदूक पुरवणारी व्यक्ती कोण? गुन्हे शाखेकडून तपास सुरू. सांगलीमध्ये ट्रॅव्हल्स आणि कारच्या धडकेमध्ये 5 जणांचा मृत्यू. कारमधील 4 ते 5 जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पावसाच्या खंडामुळे तुरीचं पीक घटलं. परभणीमध्ये आवक कमी असल्यानं तुरीला विक्रमी 11,500 रुपयांचा दर. बीड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा वन्यजीवांना बसतोय फटका. पाणवठ्यामध्ये पाणीच नसल्यानं वन्यजीवांचे हाल. रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणामध्ये 15 जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. रत्नागिरीकरांना मोठा दिलासा. आपत्कालीन स्थितीवर नजर ठेवण्यासाठी मुंबईभरात तब्बल 12,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. पालिकेकडून आणखी 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं नियोजन.